नमस्कार मित्रांनो, तुमच्या पेट्रोल गाडीमध्ये जर डिझेल पडलं किंवा डिझेल गाडीमध्ये जर पेट्रोल पडलं तर त्या कंडिशनमध्ये तुम्हाला काय करायचं मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. खूप महत्त्वाचा व्हिडिओ. ज्यावेळेस तुमच्या गाडीमध्ये प्रॉब्लेम येईल त्यावेळेस तुम्हाला व्हिडिओ सापडणार नाही. व्हिडिओला शेअर करा मित्रांसोबत आणि व्हिडिओला सेव्ह करायला विसरू नका. लक्षात घ्या मित्रांनो, जर तुमच्या पेट्रोल गाडीमध्ये जर डिझेल पडलं, चुकून पडू द्या किंवा कसं पण पडू द्या, जर पडलं तर सगळ्यात मेन गोष्ट काय करायचं आहे मित्रांनो, गाडी तुम्हाला चालू करायची नाही. दोन कंडिशन असते, एक वेळेस तुम्हाला माहिती होतं, एक वेळेस माहिती होत नाही. ज्यावेळेस माहिती असतं त्यावेळेस तुम्हाला गाडी चालू करायची नाही मित्रांनो. चालू केली तर सगळ्या फ्युअल लाईन पेट्रोलच्या ठिकाणी डिझेल जातं आणि तुमच्या गाडीला प्रॉब्लेम येतात मित्रांनो. त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, गाडीची टँक खोलायची आहे. टँक खोलून टँकमधलं संपूर्ण जे भेसळवालं पेट्रोल डिझेल आहे ती साईडला काढायचं आहे. त्याच्यानंतर लाईन क्लीन करून इंजेक्टर वगैरे क्लीन करायचे आहे. त्यानंतर गाडी नॉर्मल चालू करायची, नॉर्मल पेट्रोल भरून चालू करायचे. सगळ्यात मेन लक्षात घ्या मित्रांनो, ज्यावेळेस तुमच्या डिझेल गाडीमध्ये पेट्रोल पडतं त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात जास्त नुकसान होतं मित्रांनो. कशामुळं? कारण की डिझेल लाईनचे जे फ्युल इंजेक्टर आहे ते म्हणा किंवा तुमचे जे हाय प्रेशर पंप आहेत हे सगळ्यात महाग असते मित्रांनो. त्यामुळे लक्षात घ्या, तुमच्या डिझेल गाडीमध्ये जर तुम्ही डिझेल टाकत असाल त्यावेळेस जर चुकून सुद्धा पेट्रोल टाकू देऊ नका, कारण की त्याचा खर्च खूप मोठा निघतो. आणि जर तुम्हाला दुसरी कंडिशन अशी असते की तुम्हाला माहीत नाही डिझेलच्या ठिकाणी पेट्रोल पडले आणि गाडी लॉंग रूटला गेलेली आहे, फुल लाईन क्लीन करायची आहे. आणि इंडिशन कंडिशनला ज्यावेळेस तुमची गाडी सुरुवातीलाच पडलेलं असतं, डिझेल किंवा पेट्रोल बेसळ झालेलं असतं, त्यावेळेस हाय प्रेशर पंप, फ्युल लाईन आणि इंजेक्टर सुरुवातीलाच क्लीन करून घ्यायचं आहे मित्रांनो. असं का म्हणतोय लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही पुढं जर चालवत गेला हाय असंच की काय होत नाही, थोडंसं चालवलं ना सरळ होईल, काय प्रॉब्लेम येणार नाही, सगळं ओके होऊन जाईल असं वाटत असेल मित्रांनो, तसं होणार नाही. गाडीनंतर झटका मारणं किंवा पिकअप सोडणं असं प्रॉब्लेम येतो. त्यामुळे सुरुवातीला जर बेसळ झालं असेल तर इंजेक्टर वगैरे, हाय प्रेशर पंप वगैरे सगळं क्लीन करून घ्या. त्यानंतर तुम्हाला पुढे जाऊन प्रॉब्लेम येणार नाही.